जागा दिली त्यांचे मी मनापासून आभार मानतो। कारण की शिक्षणाची गंगा वाहत राहिली तरच मुलांची प्रगती होईल आणि मुलांची प्रगती झाली तर त्यांच्या कुटुंबाची प्रगती होईल। आणि आज आपल्या भारतामध्ये कुटुंबाची प्रगती होणं गरजेचं आहे, त्यातल्या त्यात शैक्षणिक प्रगती होणं गरजेचं का आहे? कारण मुलांना शिक्षण मिळालं तर ते आईवडिलांना थोडंफार तरी शिकवतील। कारण काही खेड्यापाड्यांमध्ये पूर्वी शाळा नव्हत्या, शाळा असल्या तरी शैक्षणिक खर्चाची परिस्थिती नसल्यामुळे आईवडील शाळेतही घालत नव्हते, कारण घरामध्ये कामालाच जास्त लागत होता वेळ। तर थोडक्यात असं की ही जी मुलं आहेत ही मुलं आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि ते भवितव्य लोहरे सर, इथले ग्रामस्थ, त्यांचे पालक यांनी मिळून प्रगती पथास न्यावे अशी मी प्रार्थना करतो ईश्वरचरणी आणि थांबतो। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय पाहुणे, गावातले ग्रामस्थ, सर, अंगणवाडीच्या ताई, महिला वर्ग पण इथे थांबलेला आहे आणि ही छोटी बाळगोपाळ मंडळी, त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही आलो तेव्हा एक कुतूहल होतं की कोण लोक आलेत, ते कशाला आलेत, हे काय करणार आहे, आपल्याला काय देणार आहे का, आपल्याला इंजेक्शन टोचणार आहे। जरा भीती पण होती थोडीशी जेव्हा आम्ही वर्गामध्ये गेलो तेव्हा। पण त्यांच्याशी जेव्हा बोललो आम्ही की कसं वाटतं तुम्हाला शाळेत आल्यावर, छान वाटतं का, घरच्यापेक्षा शाळेत जास्त आवडतं का, तर हो सगळ्यांनी अगदी उत्तर दिलं। नंतर तुमच्या टीचर आवडतात का म्हटलं, राजश्री ना, हा, तर आवडतात का, सगळ्यांनी हो म्हणून सांगितलं अगदी। आणि आल्यापासून मी बघते म्हणजे सरांचं काम तर आहेच आहे, पण राजश्री पण अतिशय सुंदर त्यांना सगळे पाढे शिकवत होती, पूर्ण आवाज येत होता आणि सगळी मुलं तिच्या पाठोपाठ म्हणत होती। तर गावामध्ये एखादी व्यक्ती जर शिकलेली आहे तर त्याने हे असं काम करणं खूप महत्वाचं आहे, कारण ज्ञान दिल्याने वाढतं। त्यामुळे तिचं पण एक मला खूप कौतुक वाटलं की ती घरी असताना तिला काही कुठलं मानधन नाहीये, काही पगार नाहीये, पण ती येते आणि मुलांना शिकवते। कारण सर एकटे आता 4 वर्गांना करू शकणार नाही जास्त प्रभावीपणे, बरोबर आहे। आणि ही मुलं जी आहे ना यांना शिकवणं जास्त महत्वाचं आहे। मोठ्या वर्गातली जी मुलं आहेत ती तयार झालेली असतात, पण हे जे आहे ही सुरुवात आहे, हा पाया आहे। आणि हे म्हणजे कच्ची माती, ही कच्चे मडके आहेत, हे यांना घडवणं हे प्राथमिक शिक्षकाचं जास्त मोठं कौशल्य आहे। आणि आमच्या सासूबाई त्या पण शिक्षिका होत्या, सासरी ते पण शिक्षक होते आणि आमच्या घरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्राथमिक शिक्षक आहेत। त्यामुळे या मुलांच्या बाबतीत जे काही घडतं किंवा जे काही किस्से ते सांगत असतात आम्हाला की मुलांचं किंवा मुलांच्या आईवडिलांचे काय विचार असतात, मुलांचे काय विचार असतात, मुलींचे काय असतात, त्यांना कसे हुशार मुलं सुद्धा ह्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा असू शकतात, हे त्यांनी खूप गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत। आणि मुलांना जर आपण प्रेम लावलं, ज्ञान दिलं तर ती मुलं नक्कीच प्रगती करू शकतात। असं काही नाही की शहरातच जाऊन तुम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकता, असं काही नाही। जर शिक्षक इतके समर्पित असतील तर नक्कीच आपल्या छोट्याशा गावामधले सुद्धा ही मुलं पुढे जाऊन खूप मोठी बनतील, मोठी सर्व्हिसला लागतील किंवा मोठे अधिकारी बनतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवतील। फक्त तुम्ही ग्रामस्थांचं मला एकच विनंती आहे की या मुलांना शाळेपासून वंचित ठेवू नका। भले घरात काम असेल, काही असेल, पण शाळा संपल्यानंतर त्यांना ते काम करायला सांगा तुम्ही। शाळा कधी चुकवू देऊ नका, मुलांची नको आणि मुलींची सुद्धा नको। नाहीतर मग मुलगा आहे वंशाचा दिवा आहे, म्हातारपणाची काठी आहे म्हणून त्यालाच फक्त शिकवायचं आणि मुलगी परक्याचं धन आहे, तिचं काय उपयोग आहे आपल्याला शिकली तरी, असा विचार कृपया करू नका। मुलींना सुद्धा तेवढंच शिकवा, मुली सुद्धा आपल्या आई वडिलांकडे तेवढंच लक्ष देतात आणि शिकल्या तर त्यांच्या पायावर त्या उभ्या राहतील आणि पुढे काहीही प्रॉब्लेम आला, काहीही समस्या आली तर त्या त्यांचं पोट व्यवस्थित भरू शकतील, तुमच्यावर त्या ओझं बनून राहणार नाही कधीच।
तर मुलींना सुद्धा शिकवा. आणि शाळेच्या बाबतीमध्ये जे काही तुम्हाला शाळेसाठी मी सरांना म्हटलं की आमचं आणखीन एक संस्था पण आहे इनरव्हील नावाची, महिलांची संस्था आहे, इंटरनॅशनल आहे ती पण. आता परवाच आम्ही शेजवळवाडी म्हणून ओझरजवळ एक शाळा आहे छोटीशी, तिथल्या मुलांना आम्ही साहित्य दिलं, सगळं बूट वगैरे दिले, पुस्तकं दिले, वह्या दिल्या. म्हणजे या गोष्टी असं आम्ही आमच्या पण याच्या मार्फत करत असतो. तर सरांना मी म्हटलं तुम्हाला आणखीन कसली गरज असेल तर नक्की आम्हाला सांगा, आम्ही आमच्या परीने जरूर प्रयत्न करू. आणि आमचं हे फाउंडेशन प्रशांत भावांनी आमच्या तयार केलं, कारण बाबांचा वारसा आम्हाला मिळालेला आहे. आता जुनी जी मंडळी आहे ती पुंजाबाबा गोवर्धने म्हटल्यानंतर ओळखत असतील, जे जुने लोक आहेत ते त्यांना माहिती आहे बाबांचं कार्य काय आहे ते. आणि ते अल्पसं पुढे चालवण्याचा प्रयत्न आमच्या कुटुंबातर्फे आम्ही करतो आहोत. आणि कुटुंबातले सगळे व्यक्ती तुम्ही बघितलं की उपस्थित राहिले इथे सगळे.